याचे निजमूळ परब्रह्म परात्पर निरामय साचार नरहरी सोनार ध्यानी धरी। या उक्तीप्रमाणे आपल्या संत शिरोमणी श्री नरहरी महाराजांनीच योग विद्येला प्राधान्य दिलेलं आहे। आपल्या संप्रदायामध्ये अनेक योगी होऊन गेले, जसे की आपण पाहतो विसोबा खेचर सोनार। हे विसोबा खेचर सोनार यांना देखील एक योग विद्या प्राप्त होती की खेचरी विद्या, ज्याला आपण म्हणतो की आपला स्वतःचा देह हवेमध्ये तरंगवण्याची कला या विसोबा खेचरांमध्ये होती, जे सोनार समाजामधून होते आणि संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचे ते गुरु होते। आपल्या समाजामध्ये अनेक साधू संत होऊन गेले ज्यांचा नाव लौकिक आहे, परंतु आपल्या समाजापर्यंत या संतांची महती समजली नाही। हरिभक्त परायण श्री गणेश महाराज कुलथे, सिद्ध संत महाराष्ट्राचे भूषण परमपूज्य गुरुवर्य श्री पाचलेगावकर महाराज, ज्यांच्या गळ्यामध्ये निरंतर साप राहायचा, तेही दत्तात्रयाचे निश्चिम भक्त होते, शिवशंकराचे भक्त होते। समस्त महाराष्ट्रामध्ये लाखो शिष्य मंडळी महाराजांची आहे, त्यापैकी श्री गणेश महाराज हे एक पाचलेगावकर महाराजांचे परमप्रिय शिष्य म्हणून ओळखले जातात। महाराजांच्या सानिध्यामध्ये राहून गुरु भक्तीमुळे त्यांना सिद्धी प्राप्त झाली। एकाच वेळी अनेक भक्तांना आपल्या श्री गुरूंच्या कृपेने महाराज आपल्या हातातून खडीसाखर, पेढा आदी प्रसाद देण्याची क्षमता ठेवतात। हा सद्गुरूंचा आशीर्वाद महाराजांच्या पाठीशी आहे आणि यामुळेच हे सर्व काही शक्य होतं। परंतु महाराज कधीही कुणाला चमत्कार दाखवत नाहीत अथवा कुणाला मी महाराज आहे हे सुद्धा दाखवत नाही। अत्यंत साधी भोळी राहणी आणि उच्च विचार याप्रमाणे महाराजांचं जीवन व्यतीत होते। कारण महाराजांच्या घरी आम्ही सुद्धा जाऊन आलेलो आहोत। अत्यंत साधी भोळी राहणीमध्ये महाराज श्री राहतात। यासोबतच निरंतर आपल्या सद्गुरूंच्या भक्तीमध्ये तल्लीन राहून आपल्या सद्गुरूंचे व गुरु महाराजांनी दिलेल्या गुरुमंत्राचा नामजप करण्याची साधना श्री गणेश महाराज कुलथे हे करतात। असे परमयोगी सिद्धीप्राप्त श्री गणेश महाराज कुलथे, सावंगी, तालुका परतूर, जिल्हा जालना यांचं पाद्यपूजन आपणासमोर होत आहे। आपण या पाद्यपूजनासाठी महाराजांचे आशीर्वाद आपल्यावर लाभावे। कृपया शांतता राखा, आपणास विनंती आहे। माझे प्रेम तुझे पायी राहो ऐसे करी काही, माग नेते हेची मागो आणि कान लागो छंदासी, काया वाचा आणि मन केले समर्पण तव चरणी, हाची माझा निर्धार मने नरहरी सोनार। याप्रमाणे जसं नरहरी महाराजांनी काया वाचा मन परमेश्वराच्या पायी समर्पित केलं होतं, याच पद्धतीनं आपल्या समाजातील धर्मसिंहनी साध्वी गायत्री दिदी मुंडलिक, श्री दत्त शाबरी आश्रम अंबड, जिल्हा जालना यांचंही तसंच काही आहे की आपलं संपूर्ण जीवन यांनी परमेश्वराचरणी समर्पित केलेलं आहे। बालपणापासून संन्यस्त जीवन व्यतीत करून हिंदू धर्माचा प्रखरपणे विचार व प्रसार त्या करतात। गोरक्षा दलाच्या अध्यक्ष म्हणून कार्यरत असून समस्त भारतभर जनजागृतीचे कार्य साध्वीजी करत असतात। आपल्या प्रखर वाणीतून कीर्तन, कथा, भाषणाद्वारे हिंदू समाज एकजुटीसाठी व तो अध्यात्म मार्गावर चालून या जीवनाचे सार्थक करून घ्यावे म्हणून निरंतर प्रयत्न करत असतात। धर्मकार्य, धर्मासाठी निर्भीडपणे केंद्र शासन, राज्य शासन, पोलीस प्रशासन या सर्वांशी दोन हात करण्याची तयारी देखील दीदींची नेहमी असते व बिनधास्त अनेक आंदोलनामध्ये या सक्रिय असतात। अशा टाळ्या वाजवल्या म्हणजे मलाही सूत्रसंचालन करायला बरं वाटतं। अशी ह्यांनी साध्वी गायत्री दिदी या नावाने ओळखतात। अशा परमपवित्र साध्वी गायत्री दिदी आपणासमोर आहेत, ज्यांचं पाद्यपूजन सध्या होत आहे। श्री अक्षय चंद्रकांत डहाळे व सौ पूजा अक्षयराव डहाळे यांना विनंती करतो की आपण परमपूज्य 1008 महंत स्वामी मौनाचंद महाराज सरस्वती यांचे या ठिकाणी स्वागत करावं। त्यांना विनंती करतो महाराजांना। संत शिरोमणी नरहरी महाराजांनी आपल्या अभंगामध्ये सांगितलेला आहे, शिव आणि विष्णू एकची प्रतिमा, ऐसा ज्याचा प्रेमा सदोदित, सोनार नरहरी न देखे द्वैत, अवघा मूर्तिमंत एक रूप। याप्रमाणे शिव आणि विष्णू हे दोन्ही एकच आहेत हे आपल्या संत शिरोमणी श्री नरहरी सोनार यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। अशी शिकवण आपल्याला दिलेली आहे व याच शिकवणीच्या वाटचालीवरती चालत असताना आपल्याच समाजातील 1008 महंत श्री स्वामी मौनानंदाचार्य महाराज सरस्वती, श्री राम ब्रह्म शक्तीपीठ परभणी हे देखील आपल्या जीवनाची वाटचाल करत असतात।
एक उत्कृष्ट व नामवंत कीर्तनकार म्हणून महाराजांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ख्याती आहे. प्रपंचामधून परमार्थाकडे कसे वळावे याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आपले मौनी बाबा महाराज श्री. प्रपंचातून निवृत्त होऊन संन्यास दीक्षा घेतली. अनेक अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन महाराजांनी केलेलं आहे. महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात खेडोपाडी महाराजांची कीर्तने होतात, भागवत कथा होतात. महाराजांची सर्वात मोठी तपश्चर्या म्हणजे त्यांचे मौन. मागील अनेक वर्ष महाराज हे मौन धरून होते. यामुळं महाराजांना मौनी बाबा या नावाने देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख आहे. जसं आपण पाहतो की परभणीपुरताच भक्तगण महाराजांचे नाहीत, तर महाराजांचे भक्तगण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यांचे अनेक शिष्यमंडळी देखील आहेत. जसं आपण नगर जिल्ह्यात गेलो, सोलापूर जिल्ह्यात गेलो, पंढरपूरमध्ये गेलो, संभाजीनगरमध्ये गेलो, पुण्यामध्ये गेलो, इथपर्यंत महाराजांच्या नावाची ख्याती आहे. तिथपर्यंत महाराजांचं शिष्यमंडळ देखील आहे. व याच पद्धतीनं आपल्या संप्रदायाचं कार्य करत असताना संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांच्या अनेक अभंगावरती महाराजांची सुंदर कीर्तने झालेली आहेत. व आपल्या कीर्तनातून प्रबोधनातून संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं कार्य आदरणीय 1008 महंत श्री स्वामी मौनानंदाचार्य महाराज सरस्वती हे निरंतर करत असतात. अशा महाराज श्रींचा सत्कार, सन्मान व गुरुपूजन आपल्या समोर होत आहे. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात महाराजांसाठी. आपल्या मातीतीलच आणि आपल्या मातीला सुसंस्कारित करणारे असे हे महाराज की ज्यांच्या विचाराने आज आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. तर अशा या सर्व महंतांचं या ठिकाणी पाद्यभोजन होत आहे. यानंतर आपल्याला ज्यांचं पाद्यभोजन करायचं आहे, ज्यांचे आशीर्वाद या आपल्या या कार्यक्रमासाठी आपण घेऊन जाणार आहोत. मित्रांनो,